नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? तर मित्रांनो, आज आम्ही एक भन्नाट अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, जी भरपूर जणांनी रेस्टॉरंट्समध्ये तर खूप वेळा खाल्ली असेलच, पण तीच रेसिपी आज आम्ही घरी कशी बनवायची ती बघणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टफ मशरूम टिक्का, म्हणजेच भरलेली आळंबे टिक्का। चला तर मग सुरू करूयात स्टफ मशरूम टिक्का बनवण्यासाठी। मित्रांनो, आपण इथे 12 मशरूम घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटी वर खाली करू शकता। फक्त पुढे आपण जे इंग्रेडिएंट्स वापरणार आहोत त्याचे मेजरमेंट सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। सर्व मशरूमचे आपल्याला देठ काढून त्यामध्ये मसाला भरण्यासाठी थोडीशी जागा बनवायची आहे। मशरूमचे देठ अलगद फिरवले तर लगेच निघून येतील, त्यासाठी आपल्याला जास्त ताकद वगैरे लावायची काही गरज नाहीये। असेच एक एक करून सर्व देठ आपण काढून घेऊयात। महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी 3 भागांमध्ये बनते। सर्वात आधी मशरूममध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे, त्यानंतर मशरूमला टिक्का मसाल्याची कोटिंग करायची आणि शेवटी बनवलेले मशरूम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। चला तर आता मशरूमचे देठ काढून झालेले आहेत, तर आता स्टफिंगचा मसाला बनवायला घेऊयात। त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा कप पनीर घ्यायचा आहे, ज्याला आपण हाताने कुस्करून घेतलेला आहे। त्यानंतर एक छोटा बारीक कापलेला कांदा, एक बारीक कापलेली मिरची, अर्धा टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1/4 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/4 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक कापलेले कोथिंबीर टाकून सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। मसाला छान असा एकजीव झाल्यानंतर आपल्याला स्टफ मशरूम साठी लागणारा मसाला तयार आहे। तर आता आपण देठ काढलेले मशरूम घेऊयात। आता एक एक करून सर्व मशरूमच्या मध्ये जिथून आपण देठ काढलेत तिथे आपल्याला बनवलेला मसाला भरायचा आहे। मित्रांनो, आपल्या रेसिपीची एक स्टेप पूर्ण झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून घ्या, म्हणजेच तुम्हाला अशा टेस्टी रेसिपी सर्वात आधी बघायला मिळतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क घेत नाही, तर त्वरित करून घ्या। चला तर आता सर्व मशरूम भरून झालेले आहेत, तर आता मस्त असा चविष्ट टिक्का मसाला बनवून घेऊया। टिक्का मसाला बनवण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप दही घ्यायचा आहे। त्यासोबतच बाउलमध्ये टाकूयात 1 टेबलस्पून बेसन, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धनिया पावडर, चवीनुसार मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून लिंबूचा रस आणि शेवटी आपल्याला टाकायचं आहे 1 टेबलस्पून तेल आणि सर्व मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत। आपण पाहिजे तर सर्व इंग्रेडियंट सोबत लाल खायचा कलर सुद्धा टाकू शकतो, ज्याने टिक्क्याला अजून चांगला कलर येईल। आपण ही रेसिपी घरी खाण्यासाठी बनवत आहे, तर आपण कलर वगैरे टाकणार नाहीये। सर्व मसाले एकजीव झालेले आहेत, तर आपण इथे थोडासा मसाला टेस्ट करून बघू शकतो आणि कोणता मसाला कमी असेल तर ॲडजस्ट करू शकतो। पण त्या उलट जर कोणता मसाला जास्त झाला तर आपल्याला एकतर त्या टेस्ट सोबत खावं लागेल, नाहीतर पुन्हा मसाला बनवायचा। आता ह्या बाउलमध्ये चौकोनी कापलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून मिक्स करून सर्व मसाला कांदा आणि शिमला मिरचीवरती कोट करून घ्यायचा आहे। कोटिंग मिक्स झाल्यानंतर आपल्याला स्क्यूवर्स घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर लोखंडी स्क्यूवर्स अवेलेबल असतील तर तुम्ही त्याचा नक्की वापर करा, कारण की हे लाकडाचे स्क्यूवर्स गॅसवरती टिक्का शिजवत असताना कधी कधी तुटतात। स्क्यूवर्समध्ये सर्वात आधी आपल्याला लावून घ्यायची आहे शिमला मिरची, जिला आपण टिक्का मसाल्याने कोट केलेली आहे, आणि त्यानंतर कोट केलेला कांदा लावायचा आहे। शिमला मिरची आणि कांदा लावून झाल्यानंतर काठीमध्ये टाकायचं आहे आपल्याला भरलेले मशरूम। आधी आपण एक मशरूम उभा टाकणार आहोत, म्हणजे मशरूमच्या वरच्या बाजूने काठी टाकायची आहे। काठीच्या मधोमध मशरूमला सेट करून घेऊया। त्यानंतर दुसरा मशरूम घेऊन त्याला उलट्या बाजूने काठीमध्ये टाकायचा आहे। मशरूम काठीमध्ये टाकत असताना आपल्याला हलक्या बोटांनी मशरूमला पकडायचं आहे आणि काठीला गोल गोल फिरवत मशरूममध्ये टाकायचं आहे। जर तुम्ही मशरूम काठीमध्ये टाकत असताना जर जास्त ताकद लावली तर मशरूम 2 भागामध्ये पण तुटू शकतात, तर आपल्याला ते हलक्या बोटांनी करायचं आहे। मशरूम असं स्क्यूवर्समध्ये सेट झाल्यानंतर टिक्का मसाला हातात घेऊन तो दोन्ही मशरूम वरती लावायचा आहे। टिक्का मसाला सर्व मशरूम वरती लागला पाहिजे आणि जिथे मशरूम जॉईंट झालेले आहेत तिथे सुद्धा चांगला मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे।
मित्रांनो, आपली दुसरी स्टेपसुद्धा पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही अजूनपर्यंत रेसिपी बघत आहात म्हणजेच तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करणार आहात. तर रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला, तर आता आपले मशरूम चांगले सेट झालेले आहेत. तर आता आपल्याला असेच बाकीचे मशरूमसुद्धा सेट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण 20 ते 30 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत आणि नंतर गॅसवरती भाजून घेणार आहोत. सर्व मशरूम आपले सेट झालेले आहेत. तर आता ह्यांना मॅरिनेशनसाठी ठेवूया आणि त्यानंतर भाजून घेऊया. आपले मशरूम मॅरिनेशनसाठी ठेवून 20 मिनिटं झालेली आहेत. तर चला आता त्यांना आपण भाजून घेऊयात. मशरूम टिक्का भाजण्यासाठी आपण एका गॅसवरती स्टीलची रॅक ठेवलेली आहे आणि त्यावरती सेट केलेले मशरूम ठेवणार आहोत. आता गॅस सुरू करून 5 ते 10 मिनिट्स आलटून पालटून टिक्का छान असा भाजून घ्यायचा आहे आणि टिक्का सर्व बाजूने भाजून होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. टिक्का 1 ते 2 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्यावरती ब्रशच्या मदतीने तेल लावायचं आहे आणि पुन्हा भाजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता 7 ते 8 मिनिटं भाजून झाल्यानंतर आपले भरलेले मशरूम टिक्का बनून झालेला आहे आणि आपण हा ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकतो. चला तर मग आता सर्व करूयात. अशा प्रकारे आपल्या 3 स्टेप झालेल्या आहेत आणि तुम्ही अजूनसुद्धा आपली ही व्हिडिओ बघताय म्हणजेच ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली आहे. तर वाट कसली बघताय, आत्ताच आपल्या रेसिपी म्हणजेच व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही अजून काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.